सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा इथं घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमय घटनेबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। काही दिवसांपूर्वी मंगळवेढ्यात एका कडब्याच्या गंजीला आग लागली आणि त्यात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला। या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली, ज्याच्यावर पत्नीला मारून तिचा मृतदेह जाळल्याचा आरोप होता। पण आता या प्रकरणात एक असा धक्कादायक ट्विस्ट आलेला आहे की ज्याने पोलीस आणि नागरिक दोघंही चक्रावून गेलेले आहेत। ज्या महिलेला जाळून मारल्याचा आरोप करण्यात आला होता ती महिला चक्क जिवंत आढळली आहे। ही संपूर्ण घटना मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात घडली आहे। 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरण नावाच्या महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याचा फोन तिच्या वडिलांना आला। हा फोन किरणच्या चुलत सासऱ्यांनी दत्तात्रय सावंत यांनी केला होता। हा धक्कादायक फोन येताच किरणचे कुटुंबीय तातडीने पाटकळला पोहोचले। तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की घरासमोर मोठी गर्दी जमली होती। घरासमोरील कडब्याची गंजी पूर्णपणे जळालेली होती आणि त्यात एका महिलेचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता। किरणचा नवरा नागेश सावंत तिथे रडत होता आणि किरणने स्वतःला पेटवून घेतल्याचं तो सांगत होता। मृतदेह इतका जळालेला होता की किरणच्या वडिलांनाही तो ओळखता येत नव्हता। पण नागेशने तो मृतदेह किरणचाच असल्याचा दावा केला। त्यामुळे माझ्या मुलीला कुणीतरी मारलेला आहे याची सखोल चौकशी करा अशी मागणी किरणच्या वडिलांनी पोलिसांकडे केली। पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले। हे प्रकरण आत्महत्येचं आहे की हत्येचं हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत होते। मात्र काही दिवसांनी पोलिसांना अशी धक्कादायक माहिती मिळाली ज्याने हे संपूर्ण प्रकरणच बदलून टाकलं। ज्या किरणचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात होतं ती चक्क जिवंत असून सातारा जिल्ह्यातील कराड इथं एका व्यक्तीसोबत पोलिसांना सापडली। ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली। पोलिसांनी तात्काळ किरणला ताब्यात घेतलं आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीची चौकशी सुरू केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराडमध्ये सापडलेला व्यक्ती किरणचा प्रियकर असण्याची शक्यता आहे। पोलिसांनी संशय व्यक्त केलेला आहे की आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी किरणने दुसऱ्याच एका महिलेचा मृतदेह आपल्या घरासमोर आणून जाळला असावा आणि स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला असावा। हा कट रचण्यामागे नेमका काय उद्देश होता हे पोलीस शोधत आहेत। मंगळवेढ्यात सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाचे अवशेष सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये DNA तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। या DNA अहवालानंतरच त्या मृत महिलेची खरी ओळख पटेल। तो मृतदेह नेमका कुणाचा होता, ती महिला कुठून आणली गेली आणि तिला कुणी मारलं हे सर्व प्रश्न DNA अहवालानंतरच स्पष्ट होतील। पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत आणि अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतलेले आहेत। दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। किरण कराडमध्ये कुणासोबत होती? जळालेल्या महिलेची खरी ओळख काय आहे? तो मृतदेह कुठून आणला गेला आणि हा सर्व कट कुणी रचला? या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत? एकीकडे कुटुंबाने आपल्या मुलीच्या हत्येचा दावा केला असताना दुसरीकडे तीच मुलगी जिवंत असल्याचं समजल्यानं ही घटना अत्यंत चक्रावून टाकणारी आणि गूढ बनलेली आहे। या प्रकरणाचा DNA आणि फॉरेन्सिक तपास अहवाल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यावरूनच या गूढ प्रकरणाचं खरं स्वरूप समोर येईल आणि दोषी कोण आहे हे स्पष्ट होईल। पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास प्रेम प्रकरण, फसवणूक आणि हत्येच्या दिशेने वळवलेला आहे। किरणने स्वतःच्या मृत्यूचा बनाव का रचला आणि तिने दुसऱ्याच एका महिलेचा बळी का घेतला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। या घटनेने समाजात एक वेगळीच खळबळ माजली आहे। एका बाजूला मुलीच्या हत्येच्या दुःखात असलेलं कुटुंब तर दुसऱ्या बाजूला ती मुलगी जिवंत असल्याची धक्कादायक बातमी। पोलिसांपुढे आता एक मोठं आव्हान आहे की या गुंतागुंतीच्या प्रकरणातील सर्व धागेदोरे एकत्र करून सत्य समोर आणणं।